आता हा 46 नंबरचा पार्ट जर का बघितला तर टॉप व्ह्यू मध्ये इथे डायमेन्शन दिलेले आहेत 64/64. ओके. त्यानंतर मग इथे हा सेक्शन इथून कट केलेला आहे या पॉइंटला आणि इथे दाखवलेला आहे. ओके. या पॉइंटने का कट केलेलं आहे, तिथे हे जे सर्कल आहेत ते सर्कल दाखवण्यासाठी इथून कट केलेलं आहे. ओके. त्यानंतर मग साइड व्ह्यूने जर का बघितलं, ओके, त्याचं तिथे साइड व्ह्यू दाखवलेलं आहे. तर इथे त्यांनी ही मध्ये रिप दाखवलेली आहे. त्या रिपसाठी इकडे डायमेन्शन दिलेलं आहे. हा जो सर्कल आहे 30चा डायमीटर, म्हणजे हा जो कट सेक्शन मध्ये दाखवलेला आहे त्याचा डायमीटर इथे 30चा दिलेला आहे. ओके. तर आपण काय करू, 64/64चा टॉप व्ह्यू मध्ये रेक्टँगल काढू. ओके. आणि त्याला आपण एक्सट्रूड करू 120 ने. ओके. कंट्रोल एन करायचं, इथे पार्टचा ऑप्शन आहे, इथे ओके करतो. ओके. तर इथे हा टॉप प्लेन ऑप्शन आहे, इथे स्केच वरती क्लिक करायचं. दोन आपण सेंटर लाईन ड्रॉ करून घेऊ. एक वर्टिकल इन्फायनाइट ऑप्शन ऑन करायचं आणि एक हॉरिझॉन्टल कन्स्ट्रक्शन आणि इन्फायनाइट. दोन सेंटर लाईन ड्रॉ करून घेतल्या. त्यानंतर मग इथे हा सेंटर्ड रेक्टँगलचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचा. हा फर्स्ट पॉईंट दिला, हा सेकंड पॉईंट दिला. त्याचे डायमेन्शन्स किती आहेत, 64/64. इथे एक्झिटचा ऑप्शन आहे. स्केचिंग मध्ये आलो की पहिलं आधी कंट्रोल 7 दाबायचं आयसोमेट्रिक साठी. ओके. या स्केचला सिलेक्ट केलं, इथे ऑप्शन आहे एक्सट्रूडचा. एक्सट्रूड वरती क्लिक करायचं. आता ही जी हाईट आहे ह्या पॉईंट पासून इथपर्यंत किती दिलेली आहे, 120ची. म्हणजे इथून इथपर्यंत हे 64 झालं, ह्या पॉईंट पासून इथपर्यंत हे 64 झालं आणि इथून वरच्या पॉईंट पर्यंत हे 120 झालं. ओके. इथे 120ची आपण हाईट देऊ. इथे ओके करतो. कळलं एवढं. आता इथे मधला जो पोर्शन आहे हा आपण कट करू. इथे डायमेन्शन दिलेलं आहे 34चं. ओके. सो मागून आपण एक डिस्टन्स सोडणार. ओके. इथे दिलेलं आहे ह्या कट सेक्शन मध्ये 15ची लेंथ आहे, ह्या पॉईंट पासून इथपर्यंत हे 15 दिलेलं आहे. ओके. तर मी हा टॉप सरफेस सिलेक्ट करतो आणि ते स्केच मध्ये जातो. स्केच मध्ये गेल्यानंतर कॉर्नर रेक्टँगल घेतला, फर्स्ट पॉइंट सेकंड पॉइंट, सॉरी आपल्याला जरासा गॅप सोडायचा आहे आणि शेवटपर्यंत कट करायचं. ओके. सेंटर लाईन घ्यायची, एल दाबायचं लाईन साठी, हॉरिझॉन्टल कन्स्ट्रक्शन इन्फायनाइट, तीन गोष्टी ऑन करायच्या. इथे बरोबर ओरिजिनला आपण क्लिक करू. आता इथे अपोजिट लाईन सिलेक्ट केल्या, शेवटी ऍक्सिस सिलेक्ट करायची. इथे ऑप्शन आहे सिमेट्रिकचा. आता हे डायमेन्शन देऊ. हे वाला किती, इथून इथपर्यंत 15. ओके. म्हणजे ह्या पॉइंट पासून इथपर्यंत 15चं डायमेन्शन आलं. ओके. स्मार्ट डायमेन्शन या लाईन पासून या लाईन पर्यंत 15 एंटर केलं. ओके. त्यानंतर मग आता ही जी लाईन आहे ही किती असणार आहे, मधलं 34 दिलेलं आहे, ऑटोमॅटिक ते सिमेट्रिक होऊन जाईल. 34 एंटर. ओके. कंट्रोल 7 दाबायचं, स्केच काय ड्रॉ केलं ते तुम्हाला होऊन जाईल. एक्झिट केलं. आता हे आपण कट करणार आहोत. ओके. तर कट करताना आपण खालून 15 mm सोडणार. ओके. म्हणजे टोटल हाईट आहे 120ची, 120 - 15 ने आपण कट करणार. तर हे स्केच सिलेक्ट करायचं, इथे ऑप्शन आहे एक्सट्रूड कटचा. ओके. कट वरती क्लिक करू. इथे थ्रू ऑल लिहिलेलं आहे, त्याच्या जागी इथे ब्लाइंड करायचं आणि ते व्हॅल्यू टाकायची 120 - 15. असं तुम्ही फॉर्म्युला पण टाकू शकता आणि ते ओके करायचं. कळलं. पहिला आधी आपण एक्सट्रूड केलं, सेकंड आपण कट केला. ओके. आता ही फिलेट दिसते 13ची. ओके. ही फिलेट आपण देऊ शकतो. ओके. ह्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे. ओके. तर ही आपण 3D मध्ये देणार. ओके. इथे हा फिलेटचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं, रेडियस 15 एंटर. ये सिलेक्ट केली आणि ये सिलेक्ट करायची, इथे ओके केलं, अशी फिलेट दिली. ओके. आता हा जो सर्कल आहे याचा रेडियस किती दिलेला आहे, 14चा. ओके. तर ह्या सरफेस पासून तो कट करायचा आहे मागच्या साईडला. ओके. इथे जर का बघितलं तर इथून तो कट केलेला आहे.
तर हा जो पुढचा नवीन सरफेस आलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून इथे आपण स्केचमध्ये जाणार आणि इथे आपण सर्कल ड्रॉ करायचा. रेडियस किती होती 14, 28चा डायमीटर. ओके, तो बरोबर आपण सेंटरला ड्रॉ केला, ब्लॅक झालेला आहे, स्केच कन्स्ट्रेंट झालेला आहे. एक्झिट केला. इथे परत एक्सट्रूड कट वरती आपण क्लिक करू आणि इथे स्क्रॉल करायचं. आता इथे पुढे त्यांनी मटेरियल ऍड केलेलं आहे. ओके, दिसे है हा वाला पोर्शन कितीने ऍड केलेला आहे 4 ने. इथे 4 ची लेंथ दिलेली आहे, 2 डायमीटर दिलेले आहेत, एक 24 चा डायमीटर आहे आणि एक 14 चा डायमीटर आहे. ओके, आणि इथे थ्रू आउट कट केलेला आहे त्यांनी हा पोर्शन. ओके, तर कट आपण नंतर करू, आधी मटेरियल ऍड करून घेऊ. ओके, तर 2 सर्कल ड्रॉ करणार 14 चा आणि 24 चा, आणि तो आपण 4 ने एक्सट्रूड करू. तर हा जो फेस आहे याला सिलेक्ट करून स्केच मध्ये जायचं, सेंटर लाईन घेऊ, एल टाईप करायचं लाईनसाठी. 3 गोष्टी ऑन करायच्या, व्हर्टिकल, कन्स्ट्रक्शन आणि इनफायनाइट. दोन सर्कल 24 आणि 40. हा आहे 24 चा, हा आहे 14 चा. ओके, आता खालून आपल्याला डिस्टन्स द्यायचं आहे, किती आहे 82. या लाईन पासून या लाईन पर्यंत 82. सर्कल जर का तुम्हाला कन्स्ट्रेंट करायचं असेल तर 3 गोष्टी लागतात, एक व्हर्टिकल डिस्टन्स, एक हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि एक डायमीटर. ओके, तिथे आपण व्हर्टिकल डिस्टन्स दिलं, एक डायमीटर दिला आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स त्या ऍक्सिस वरती 0 झालेलं आहे. ओके, ते 3 गोष्टी दिल्या की तो सर्कल ब्लॅक झाला. एक्झिट करायचं, Ctrl+7 दाबतो मी. ओके, आता हे मला पुढच्या डायरेक्शन मध्ये एक्सट्रूड करायचं आहे. मटेरियल ऍड करण्यासाठी ते एक्सट्रूड बॉस स्पेसचा ऑप्शन आहे. ओके, कितीची लेंथ होती इथे 4 लिहिलेली, 4 एंटर केला, हा इथे ऍड करून घेतला. ओके, आता ही जी रिब आहे, ओके, रिब कशासाठी आपण वापरतो सपोर्ट साठी. तर त्यांनी इथे 21.5 चं डिस्टन्स दिलेलं आहे, ही हाईट दिलेली आहे 55 ची. इथे मी फ्रंट प्लेन सिलेक्ट केला, स्केच मध्ये जातो. आता इथे मला क्रॉस सेक्शन दिसतोय का नाही, इथे आपण सेक्शन व्ह्यू ऑन करू आणि इथे ओके केला. हा इथे 4था नंबर सेक्शनचा आहे, इथे तुम्ही प्लेन सेट करू शकता आणि इथे ओके करतो. आता इथे मी एक वर्टिकल लाईन ड्रॉ केली आणि एक इन्क्लाइन लाईन ड्रॉ केली. 55 या लाईन पासून 10 ही लाईन आणि ह्या लाईन पासून डायरेक्ट इथे चाललाय 55 चा पॉइंट. ओके, त्यानंतर मग हे 21.5 या पॉइंट पासून या सरफेस पर्यंत 21.5. आता हा पुढे मागे शिफ्ट होत आहे, तर हा पॉइंट आपण या एज वरती कोइन्साइड करू. आता इथे आपल्याला रेफरन्स घ्यायला लागणार, तर मी इथे सेंटर लाईन घेतो, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतची. ओके, ब्लॅक असली पाहिजे, हा पॉइंट या लाईन वरती कोइन्साइड. ओके, आता इथे आपल्याला क्लोज स्केच करायचं आहे. ओके, तर मी ही लाईन ड्रॉ केली. ओके, त्यानंतर मग इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ करतो, इथून हे वरती गेलं तरी चालेल, ते कमी असेल तर तिथे गॅप क्रिएट होतो. ओके, या लाईनचा आपण डिस्टन्स 1 किंवा 2 वगैरे देऊ. ओके, यातमध्ये मर्ज झालं पाहिजे, त्याच्यात सिलेंड्रिकल सरफेस आहे तो. एक्झिट करतो, इथे मध्ये स्केच ड्रॉ झालं. इथे ओके, याला सिलेक्ट केलं
आणि इथे ऑप्शन आहे एक्सट्रूडचा. इथे ऑप्शन आहे मिड प्लेन. मिड प्लेनमध्ये दोन्ही साईडला मटेरियल ॲड होऊन जाईल. ओके, आणि तुम्हाला जी काय व्हॅल्यू टाकायची आहे, इथे किती दिलेले 10 दिलेले, तर 10च टाकायची तिथे. दोन्ही साईडला ते हाफ हाफ होणार. ओके, कळलं रे? तर ही आपण अशी पण ड्रॉ करू शकतो किंवा दुसरी मेथड. आता इथे बघा, हे असं गॅप दिसतोय हा जरासा. हा गॅप तो ह्याच्यामुळे आलेला आहे. ही लेंथ आपल्याला अजून वरती घ्यायला लागेल. आपण नुसती एवढी लाईन ड्रॉ केली असती, इथून खाली लाईन ड्रॉ केली असती तर तो गॅप जास्त दिसला असता. इथे 2 देतो मी, त्याच्या आतमध्ये मर्ज झालं. ओके, तर ही एक मेथड झाली. दुसरी अजून एक बघा, हे असं ड्रॅगनने तुम्ही वरती असं ड्रॅग केलं तर तो पोर्शन डिॲक्टिवेट होऊन जाईल. ओके, त्या पॉईंट, त्याच्या वरच्या पॉईंटपर्यंत सगळं ॲक्टिवेटेड राहणार. तिथे मी ड्रॅग करतो. परत एकदा बघा, फ्रंट प्लेन स्केचमध्ये गेलो. एक सेंटर लाईन घेतो मी इथे. इथे अजून एक सेंटर लाईन लागेल हॉरिझॉन्टल. आता इथे हा पॉईंट आपल्याला भेटत नाहीये. तर ह्या लाईनचा डिस्टन्स देऊन टाकायचा. लाईन कमांड घेऊ. या पॉईंटवरती ती ह्या लाईनवरती ती कोइन्साइड झाली आणि दुसरी ह्या लाईनवरती. ओके, हा जो पॉईंट आहे हा आता त्या लाईनवरती कोइन्साइड आहे. ओके, आता हे व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, कितीचा डायमीटर आहे, 14चा 24चा डायमीटर आहे. हे 12चा डिस्टन्स आला. आता ही ह्या पॉईंटला आपण चेक करू येते का. 21.5 मागच्या पॉईंटला येऊन जाईल, म्हणजे हा जो पॉईंट आहे या पॉईंटवरती येऊन जाईल. इथे एक स्टिफनर रिप कमांड जे आहे त्याने आपण बघणार आहोत. किती होतं, 21.5. एक्झिट. ओके, ड्रॉ काय केलं, फक्त एक लाईन आहे ही डॉटेड मध्ये. त्या लाईनचा काही म्हणजे हे नाही आहे, रेफरन्स नाही, फक्त डॉटेड मध्ये असलं तर ती रेफरन्स लाईन होऊन जाते. हे स्केच सिलेक्ट केलं. इथे ऑप्शन आहे रिपचा. ओके, रिपमध्ये आता इथे या डायरेक्शनमध्ये डिस्टन्स किती होतं, 10चं, ते आपण ओके करू. आलं दिसतंय. तर फक्त एक लाईन ड्रॉ केली तरी तुम्ही असं रिप क्रिएट करू शकता. तुम्हाला इथे बाकीचं वगैरे काय ड्रॉ करायची गरज नाही. फक्त काय ड्रॉ करायचं, एक लाईन. लाईन कशी ड्रॉ केलेली आहे, ही जी ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसवरती हा पॉईंट कोइन्साइड आहे. ओके, त्यानंतर मग इथून इकडे डिस्टन्स 21.5 दिलेला आहे. हा पॉईंट कुठे येणार, बरोबर ह्या सर्कलच्या रेफरन्सला, म्हणजे या पॉईंटला. ओके, हे झालं रिपचं. ओके, हे आपण खालचं वाटलं डिलीट करून टाकू. 2 रिप झालं, त्याला इथे डिलीट केलं. ओके, आता राहिला आपला कट. हा जो येतो वरतून खाली किती वरती दिलेला आहे तो, तेव्हा खालून वरती डायमीटर दिलेला आहे 32चा. ओके, खालून इथून इथपर्यंत 82 दिलेला आहे आणि हॉरिझॉन्टल दिलेला आहे 38चा. तर हा जो फेस आहे या फेसवरती क्लिक करायचा आणि स्केचमध्ये जायचं. इथे एक ड्रॉ करायचा सर्कल, डायमीटर आहे 30चा. या पॉइंट पासून या लाईनचं डायमेन्शन किती, 38. खाली किती होतं, 82. एक्झिट केलं. कुठे ड्रॉ केलं आपण, पुढच्या फेसवरती. ओके, आता हा स्केच सिलेक्ट केला आणि इथे ऑप्शन आहे एक्सट्रूड कटचा. ओके, हे आपण थ्रू कट करणार आहोत. थ्रू ऑल म्हणजे शेवटपर्यंत कट होईल. अप टू नेक्स्ट केलं तर काय होईल, नेक्स्ट सरफेस पर्यंत कट होणार, म्हणजे इथपर्यंतच कट झाला असं तो अप टू नेक्स्ट मध्ये. ओके,
तिथे आपण थ्रू ऑल सिलेक्ट करायचं, असं कट झालं. आता राहिला आपल्या फिलेट आणि अजून एक हा एक कट राहिलेला आहे. आता हा कट बघा 14चा कसा ड्रॉ करायचा. तर हा फेस सिलेक्ट केला, स्केच मध्ये गेलो. आता इथे सर्कल ड्रॉ करायची गरज नाही, फक्त इथे कन्वर्ट एंटिटीज करायचा, हा सर्कल सिलेक्ट करायचा आणि ओके करायचा. इथे ऑटोमॅटिक सर्कल ड्रॉ झाला. एक्झिट आणि एक्सट्रूड कट थ्रू ऑल ओके केलं. इथे तुम्हाला सेक्शन व्ह्यू दिसेल, त्यांनी जसं दाखवलेलं आहे तसा सेक्शन व्ह्यू तुम्हाला इथे दिसेल. आता या फिलेट, या दोनची फिलेट दिलेली आहे, या पॉइंटला आतल्या पॉइंटला. ओके, या क्रॉस सेक्शन मध्ये पण फिलेट आहे. सो फिलेट नीट द्या, एक 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 ड्रॉइंग रीड करून नीट द्या. ओके, आता इथे बघा ही जी फिलेट दिसते दोनची, ती आहे सगळ्यात मागच्या साईडला, म्हणजे या पॉइंटला आणि या पॉइंटला दोन एंटर. ओके, तर ही वाली आपण फिलेट दिली. त्यानंतर मग ही जी फिलेट आहे, ओके, ही बाजूच्या साईडला आहे, म्हणजे या एजला आणि एजला, या एजला. त्यानंतर मग पुढच्या साईडने पण इथे राऊंड दिसतोय, या एजला ही फिलेट आहे. ओके, त्यानंतर मग ही वाली हा जो राऊंड दिसतोय, ओके, त्या एजला पण फिलेट आहे. दोनची फिलेट दिली. आता राहिलं चॅम्फर आणि हा कट पण राहिलेला आहे. ओके, हा देऊ. आधी त्या 12चा डिस्टन्स दिसतोय, 6ची रेडियस आणि इथून इथे 45. तर हा फेस सिलेक्ट केला, स्केच मध्ये जातो मी. आधी सेंटर लाईन ड्रॉ करून घेऊ. कन्स्ट्रक्शन इन्फायनाइट हॉरिझॉन्टल. क्लोज स्केच फक्त तुम्हाला ड्रॉ करायचं. ओके, हे ट्रिम केलं, हा तुमचा झाला क्लोज स्केच. हे नेहमी एक्स्ट्रा ठेवा किंवा या लाईन वरती क्लिक केलं तर चालेल. रेडियस दिलेली आहे 12ची. सॉरी, दोघातला 12चा आहे, 6ची रेडियस झाली. त्यानंतर मग इथून इथपर्यंत 15चा डिस्टन्स दिलेला आहे, ही लाईन आणि हा पॉइंट 15 एंटर. ओके, कंट्रोल दाबायचा, हा सर्कल आणि हा सर्कल इथे टँजेंटचा ऑप्शन आहे. चला, एक्झिट करायचा, कंट्रोल 7 दाबला. ओके, आता हा स्केच सिलेक्ट करायचा, इथे ऑप्शन आहे एक्सट्रूड कटचा, इथे थ्रू ऑल केलं आणि ते ओके करतो. ओके, हे असं कट केलं. आता हा चॅम्फर दिलेला आहे 2/45चा. इथे फिलेटच्या खाली त्या चॅम्फरचा ऑप्शन आहे. लेंथ त्याची 2ची आहे आणि अँगल 45 डिग्री. इथे लेंथ टाकायची 2ची, इथे 45 डिग्री अँगल आला. आणि सिलेक्ट करताना ही एक वर्टिकल एज आणि ही एक वर्टिकल एज, अशा दोन एजेस सिलेक्ट करायच्या. ओके केलं. आता बाजूच्या साईडला इथे दोन फिलेट आहेत. ओके, ही वाली जी आहे त्याला आपण इथे एडिट मध्ये जाऊ आणि ही जी एज आहे ही सिलेक्ट केली, ही एक एज सिलेक्ट केली, इथे ओके करतो. ओके, झालं सगळं. अंक राहिलंय का? हे असा पार्ट ड्रॉ करायचा आहे. कंट्रोल 1नी फ्रंट व्ह्यू, बॅक व्ह्यू, 2नी बॅक व्ह्यू झाला, 3नी समजा राईट व्ह्यू वगैरे असेल, 4नी लेफ्ट व्ह्यू. ओके,
त्याचे त्यांनी वेगवेगळे व्ह्यूज दिलेले 1 to 8 पर्यंत. ओके, तुम्हाला मोस्टली कंट्रोल 7 दाबेल आयसोमेट्रिकसाठी आणि कंट्रोल 8 जेव्हा तुम्ही स्केचिंगमध्ये असाल नॉर्मल व्ह्यूसाठी. ओके, तसा हा पार्ट तुम्हाला ड्रॉ करायचा. साईड बाय साईड एक 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 स्टेप